वचन दे प्रकाश मार्गावर. सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे, मन प्रेम रसाच्या उले खळखळाटे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू, सहवास पुरे तव यास स्वर्ग मग येशू. नच तुझा दाखवी चरण तुझे आशू, नच तुझा दाखवी चरण तुझे आशू. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 34 वचने 15 ते 18. स्तोत्र 34 वचने 15 ते 18. परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्यांच्या हाकेकडे असतात. वाईट करणाऱ्यांची आठवण सुद्धा पृथ्वीवर राहू नये, म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना विन्मुख होतो. नीतिमान धावा करतात, तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करतो. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्निहित असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. देवा वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. ख्रिस्त येशूच्या पवित्र नावात सलाम. आपण आजच्या सकाळी स्तोत्र संहिता 34 याची 15 ते 18 वचनं वाचलेली आहे. आणि हे जे स्तोत्र आहे हे दावीद राजाचं स्तोत्र आहे. आणि आपण वाचलेल्या वचनामध्ये दावीद राजाचं लक्ष त्या पवित्र परमेश्वराकडे आहे. आणि तो पवित्र परमेश्वराला किंवा या वचनामध्ये म्हणतो की परमेश्वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. होय माझ्या प्रियांनो, आपला जो पवित्र परमेश्वर आहे त्याचे नेत्र माझ्या आणि तुमच्याकडे आहे. अनुवाद 11 आणि 12 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की परमेश्वर त्या देशाची काळजी वाहतो. वर्षाच्या आरंभापासून तर वर्षाच्या अखेरपर्यंत तुझा देव परमेश्वर ह्याची नजर त्या देशावर असते. तो वचनदत्त देश, तो कनान देश का आशीर्वादित होता, कारण परमेश्वराची नजर, त्याचे नेत्र सदैव त्या देशावर होते. आणि या ठिकाणी देखील देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र हे तुमच्या आणि माझ्याकडे लागलेले आहे आणि त्याचे कान आपल्या हाकेकडे लागलेला आहे. तो आपली प्रार्थना ऐकतो. स्तोत्र 18 आणि 3रं वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी वचन सांगतं की स्तुतीपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनाने मला वेष्टिले, नाशाच्या पुराने मला घाबरे केले, अधोलोकाच्या बंधनाने मला घेरिले, मृत्यूचे पास माझ्यावर आले. मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारिली,
त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली. होय माझ्या प्रियांनो, तो स्वर्गीय पिता, तो परमेश्वर, त्या स्वर्गातून आपली वाणी ऐकणारा, आपली प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. कारण त्याचे कान आपल्या हाकेकडे लागलेले आहेत. आपण कोणत्याही संकटामध्ये असलो, त्या मृत्यूच्या बंधनाने जरी वेष्टलेलं असलं, परंतु त्याही परिस्थितीतून ज्यावेळेस आपण त्या देवाला हाक मारतो, त्या देवाची आरोळी मारतो, त्यावेळेस पवित्र परमेश्वर आपली आरोळी ऐकतो, आपली प्रार्थना ऐकतो आणि आपल्याला सर्व संकटातून तो बाहेर काढतो. आणि विशेष करून जे वाईट आहे त्यांच्या विषयी देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे की वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो. आपली प्रार्थना ऐकतो. जे नीतिमान आहे, जे धार्मिक आहे, जे देवाला भिवून वागणारे आहेत त्यांची प्रार्थना ऐकतो. परंतु जे वाईट करतात त्या सर्वांना परमेश्वर विनमुख होतो, त्यांच्यापासून तो आपलं मुख फिरवतो आणि विशेष करून तो आपली प्रार्थना ऐकतो. नीतिमान धावा करिता तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून, एकाच संकटातून नव्हे तर जी संकट माझ्या आणि तुमच्या जीवनामध्ये येत असतात त्या प्रत्येक संकटातून परमेश्वर आपल्याला सोडवितो. कारण माझ्या प्रियांनो, त्याचे लक्ष माझ्या आणि तुमच्याकडे आहे, त्याचे कान आपल्या हाकेकडे लागलेला आहे. त्याची इच्छा हीच आहे की आपण प्रार्थना करावी. सर्व परिस्थितीमध्ये आपण प्रार्थना करावी, म्हणजे परमेश्वर आपली प्रार्थना ऐकतो, आपल्याला मुक्त करतो. कारण वचन सांगतं की परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सनिध असतो, अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करीतो. देव परमेश्वर ही वचनं आपणासाठी आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो कारण तू नीतिमानांची प्रार्थना ऐकतो आणि नीतिमानांना त्यांच्या संकटातून बाहेर काढतो. खरोखर दे बाप्पा, तू किती चांगला आहे की तू आमची प्रार्थना ऐकतो. ज्या वेळेस आम्ही तुझ्या जवळ येतो त्यावेळेस तू आम्हाला निराश किंवा हताश होऊ देत नाही, तर तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. ख्रिस्त येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. पायेशी धरून येशू नामा, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. मनाईक वासना तुझ्या सहजावे, मनाईक वासना तुझ्या सहजावे. हे आयुवेतले तुझेच ते पावे, हे आयुवेतले तुझेच ते पावे. किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे, किती गोड किती रे गोड नाम तव वाटे. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.